नमस्कार. आज आपण एका अशा फुलांबद्दल बोलणार आहोत जी सगळ्यांना आवडतं, गुलाब. पण आपण फक्त त्याच्या सौंदर्याबद्दल नाही, तर त्याच्या आत दडलेल्या रासायनिक रहस्यांबद्दल बोलणार आहोत. चला उलगडूया निसर्गाचे हे कोड. अगदी बरोबर, गुलाब हे फक्त एक फूल नाही, ते प्रेम, सौंदर्य, अगदी उत्सवाचं प्रतीक मानलं जातं. पण विचार करा, या बाह्य सौंदर्याच्या पलीकडे नेमकं काय आहे? चला तर जरा खोलात जाऊन पाहूया. तर मग खरा प्रश्न हा आहे की गुलाबाला त्याचा तो सुंदर रंग आणि मनमोहक सुगंध मिळतो तरी कसा? याच्या मागे नक्की कोणती रासायनिक रेसिपी आहे? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया रंगांपासून. गुलाबाच्या त्या सुंदर, आकर्षक छटा कशा तयार होतात? चला त्यामागे असलेल्या रेणूंच्या दुनियेत एक चक्कर मारून येऊया. तर गुलाबाच्या रंगांमागे मुख्यत्वे दोन रासायनिक कुटुंब आहेत. पहिलं म्हणजे कॅरोटेनॉइड्स आणि दुसरं अँथोसायनिन्स. आपण असं म्हणू शकतो की ही गुलाबाची स्वतःची नैसर्गिक कलर पॅलेट किंवा रंगपेटी आहे. बरं, मग हे कॅरोटेनॉइड्स म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी रंगद्रव्ये आहेत जी अनेक वनस्पतींना पिवळा, नारंगी आणि लाल रंग देतात. आणि गंमत सांगू का, हेच कॅरोटेनॉइड आपल्याला गाजर आणि टोमॅटोमध्ये सुद्धा सापडतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे झिॲक्थिन्स. हे तेच महत्त्वाचे कॅरोटेनॉइड आहे जे गुलाबाला त्याचा तो सुंदर पिवळा रंग देतं. इथे दिसणारी त्याची ही गुंतागुंतीची रासायनिक रचना त्या रंगासाठी जबाबदार आहे. आता वळूया दुसऱ्या घटकाकडे, अँथोसायनिन्स. गुलाबाचे जे सर्वात क्लासिक रंग आहेत ना, म्हणजे तो गुलाबी आणि गडद लाल, त्या रंगामागे हेच अँथोसायनिन्स असतात. आणि अँथोसायनिन्सचंच मुख्य उदाहरण म्हणजे सायनिन. लाल आणि गुलाबी गुलाबामागे हेच मूलभूत अँथोसायनिन्स काम करतं. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहिती आहे? याच्या रेणूच्या रचनेत थोडी जरी बदल झाले तरी गुलाबाच्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा तयार होतात. खरंच खूपच आकर्षक आहे हे. चला, रंगाचं तर झालं. आता आपण वळूया गुलाबाच्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, त्याचा तो मनमोहक सुगंध. बघूया या सुगंधामागे कोणतं रसायनशास्त्र दडलेलं आहे. आता ही गोष्ट ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण शास्त्रज्ञांना गुलाबाच्या सुगंधात 1, 2 नव्हे तर चक्क 400 पेक्षा जास्त वेगवेगळी रसायन संयुग सापडलेली आहेत. अगदी बरोबर, 400 पेक्षाही जास्त. पण गंमत येतेच आहे, या 400 पेक्षा जास्त संयुगांपैकी फक्त काही मोजकीच संयुग आहे जी मिळून तो गुलाबाचा खास ओळखीचा सुगंध तयार करतात. बाकीचे सगळे जणू पार्श्वसंगीतासारखे काम करतात. तर मग या सुगंधाच्या कॉकटेलमधला पहिला आणि महत्त्वाचा खेळाडू कोण? तो आहे सिस रोज ऑक्साईड. हाच तो रेणू आहे जो गुलाबाला त्याचा तो क्लासिक गोड फुलासारखा सुगंध देतो. त्यानंतर येतो बीटा डॅम्सिनो. याची खासियत अशी आहे की हे अगदी कमी प्रमाणात जरी असलं ना तरी ते गुलाबाच्या सुगंधात एक गोड फळांसारखे नोट ॲड करतं. यामुळे तो सुगंध आणखीन रिच आणि कॉम्प्लेक्स बनतो. या सुगंधाच्या मिश्रणात आणखीन एक महत्त्वाची भर घालतो बीटा आयनोन. या रेणूमुळे गुलाबाला व्हायलेट किंवा रास्पबेरीसारखा एक वेगळाच थोडा फळासारखा सुगंध मिळतो. आता लक्षात येते का की हा सुगंध किती वेगवेगळ्या रेणूंचा एक परफेक्ट मिश्रण आहे? आणि या यादीतला शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे 2-फेनिल इथेनॉल. हा एक खूप कॉमन फुलाचा सुगंध आहे आणि तो आपल्याला अगदी ओळखीचा वाटतो, कारण त्याचा वास जवळजवळ गुलाब पाण्यासारखाच असतो. तर आपण गुलाबाचा रंग आणि त्याचा सुगंध या दोन्ही मागचं रसायनशास्त्र पाहिलं. आता या सगळ्या माहितीला एकत्र जोडून सुंदर फुलाचं एक पूर्ण चित्र पाहूया. तर मग या सगळ्यातून महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं म्हणजे एक गुलाबाचा
रंग हा कॅरोटेनॉइड्स आणि अँथोसायनिन या 2 मुख्य रंगद्रव्य घटकांमुळे येतो. दुसरं म्हणजे त्याचा तो खास सुगंध, म्हणजे 400 पेक्षा जास्त संयुगाचा एक कॉम्प्लेक्स कॉकटेल आहे. तिसरं म्हणजे त्यापैकी रोज ऑक्साईड आणि डॅम्सिनोन सारखे काही मोजकेच रेणू त्याचा क्लासिक सुगंध ठरवतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुलाब म्हणजे निसर्गाच्या रसायनशास्त्राची एक अप्रतिम कलाकृती आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आता आपल्याला गुलाबाची रासायनिक रेसिपी तर कळाली आहे, पण तरी ही निसर्गाने तयार केलेल्या या अद्भुत कलाची आपण कधी खरोखरच हुबेहूब प्रतिकृती तयार करू शकू का? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे, नाही का? धन्यवाद.